हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजूच्या 14 जुलैच्या भागात कृष्णा बंब्या दोघे मिळून भाजीपाला शहरात विकण्यासाठी निघालेले असतात. बंब्या तर गाढ झोपी गेलेला असतो, परंतु कृष्णाचा डोळाच लागत नाही. इकडे ऑफिसची सुट्टी झालेली असते. पूजा अजूनही कोणत्या तरी विचारात गढून बसते. तेव्हा मंजिरी तिला 2-3 वेळा गौतमी नावाने हाक मारते. पूजाचं काही तिच्याकडे लक्षच नाही. तेव्हा मंजिरी मोठ्याने, पूजा काय झालंय, कसला विचार करतेस, अशी हाक मारताक्षणी ती टचकते. मंजिरी विचारते की वा, नाही म्हणजे गौतमी नावाने हाक मारली तर साधा होकारही दिला नाही, आणि पूजा नावाने हाक मारली तर लगेचच बघतेस. अगं, तुझ्या भक्तिताईचा मेसेज आला होता. तुझी कोणती बहीण कृष्णा, तिचं लग्न मोडल्याबद्दल सांगत होती. तेव्हा पूजा मंजिरीवर दटावते की मला तिच्याबद्दल अजिबात काही ऐकून घेण्यात इंटरेस्ट नाही आहे, आणि तुला किती वेळा सांगितलंय मी की माझ्या घरचे विषय ऑफिसमध्ये बोलायचे नाही आहेत. तेव्हा मंजिरी विचारते की तू तुझ्या बहिणीचा त्या कृष्णाचा एवढा दुस्वास का करतेस. पूजा तिला सांगते की ती आमच्या आयुष्यामध्ये आली आणि आमच्या आयुष्याची सगळी घडीच विस्कटली. नंतर कृष्णा लहानपणी पूजाला वाचून त्यांच्या कुटुंबामध्ये सामील झाल्यानंतरचा प्रत्येक प्रसंग तिला आठवतो, ते तिच्या बाबांच्या मृत्यूपर्यंत. घरात ती आणि तिची आई कृष्णाचा एवढा तिरस्कार का करतात याबद्दल पूजा मंजिरीला माहिती सांगते. आणि तसंही मी माझ्या घरच्यांना तर सांगूनच टाकलंय, जोपर्यंत ती कृष्णा आमच्या घरातून जात नाही तोपर्यंत मी गावात पाऊलही टाकणार नाही. इकडे कृष्णाला हळूहळू आता झोप यायला लागते, तरीही सतत ती डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करते. पूजा मंजिरीला सांगते की मला ना लवकरात लवकर कडगंज श्रीमंत व्हायचं आहे, आणि तेच श्रीमंती मिळवण्यासाठी मला एक क्रेडिट कार्ड मिळाले. तेव्हा मंजिरीचा अंदाज बरोबर येतो. मंजिरी धक्क्याने विचारते की तुला काय म्हणायचं आहे, म्हणजे दुष्यंत. मंजिरी पूजाच्या डोक्यात दुष्यंतची प्रॉपर्टी मिळवण्यासाठीचा जो घाणेरडा डाव चालू असतो ना, त्याच्याबद्दल जरा स्पष्टच बोलते. मंजिरी पूजाला समजावते की हे बघ, दुष्यंत खूप टिपिकल आणि साधा मुलगा आहे अगं, आणि तुला जर श्रीमंत होण्यासाठीच्या तुझ्या काही ज्या व्याख्या आहेत ना, त्यामध्ये दुष्यंत कुठेच नाही बसू शकत. जर तुला ते एवढे श्रीमंत व्हायचंच असेल तर तुला दुष्यंतशी लग्नच करावं लागेल. तेव्हा पूजा जरा स्पष्ट सांगते की हो, मी असं कुठं म्हटलं की मला दुष्यंतशी लग्नच करायचं नाही आहे, उलट मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माझ्या घरातले किस्से इथे ऑफिसमध्ये नाही काढायच्या. कळलंच असेल तुला मला नक्की काय म्हणायचं आहे ते. पूजाने मंजिरीला घाबरवून सोडलेलं असतं. इतक्यातच त्यांच्यामध्ये तडमडतो तो दुष्यंत. दुष्यंत येताक्षणी मंजिरी आता तेथून सटकते. दुष्यंत स्वतः पूजाला कॉफीसाठी विचारतो, आणि पूजा जरा जास्तच नखरे दाखवते. दुष्यंतला ती सांगते की नाही यार, पॉसिबलच नाही आहे, उद्याची कामं खूप पेंडिंग आहेत, बॉसला PPT बनवून द्यायचं आहे. तेव्हा दुष्यंता परत तिला विचारतो की अगं सोड ना, रात्रीचे 12 वाजले आहेत, आत्ता कुठे तुला सुचणार आहे काही. मी काय म्हणत होतो, आपण बाहेर जाऊन कॉफी पिऊयात ना, आणि कॉफी नको असेल तर लॉंग ड्राईव्हला जाऊयात. उलट पूजाचं काम तर जास्तच आसान झालेलं असतं, कारण दुष्यंता स्वतःहून पुढून ऑफर देतो तिला. पूजाला जे हवं तेच घडत असतं, ते सगळं कसं तिच्या मनासारखंच. त्यामुळे ती दुष्यंतासोबत लॉंग ड्राईव्हला जायला तयारही होते. दोघेही मस्त एकमेकांशी गप्पा मारत गाडीने फिरत असतात. इकडे कृष्णा आता एकटी पडलेली असते, कारण बंब्या तर गाढ झोपी गेलेला असतो. कृष्णा बंब्याला उठवण्याचा, जागवण्याचा प्रयत्न करते. बंब्या काही उठायचं नावच घेत नाही. आणि इकडे पूजाच्या फरमाईशीवरूनच दुष्यंत स्वतः पावसात भिजत जाऊन तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो. आईस्क्रीम खात असताना जेव्हा ते आईस्क्रीम दुष्यंताच्या गालाला लागतं, तेव्हा पूजा स्वतःच्या हातांनी ते पुसते. खरं तर ना, दुष्यंताचं मन जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. मस्त दुष्यंतासोबत लॉंग ड्राईव्ह पूजा एन्जॉय करत असतानाच मनोमन विचार करते की आत्ता दुष्यंताला प्रपोज करायचं, कारण हीच ती खरी वेळ आहे. पूजा थोडीशी नर्वस, थोडीशी ऑकवर्ड होते. दुष्यंताला म्हणते की मला तुला काहीतरी सांगायचं आहे, आणि दुष्यंताची नजर तिच्यावरतीच असते. दुष्यंता पाहणं हरपून जातो. त्याच्या लक्षातच राहत नाही की तो गाडी चालवतोय. पूजाचं बोलणं ऐकण्याच्या नादामध्ये समोरून कृष्णाची गाडी आलेली असते. आता त्यांची धडक होणार तोच कृष्णा वेळेवरती ड्रायव्हरला सतर्क करते, आणि ड्रायव्हर योग्य वेळीच गाडी थांबवतो. त्या दोन्ही गाड्या धडकण्यापासून कृष्णानेच वाचवलेल्या असतात. कृष्णा वैतागते, कारण तिचं नुकसान झालेलं असतं. विचार करते की कोण आहे हा, अशी कशी काय गाडी चालवतोय. तोचपर्यंत कृष्णा बंब्या दोघेही समोर येत असतानाच पूजाची नजर पडते, आणि पूजाची घाबरगुंडी उडते. विचार करते की कृष्णा आणि इथे. तेव्हा पूजा दुष्यंतासोबत गाडीतून तर उतरते, परंतु कृष्णाला घाबरून गाडीच्या मागे लपून बसते.
परत एकदा कृष्णा दुष्यंता दोघांचीही आमनेसामने भेट झालेली असते आणि वासुदेवांनी सांगितल्याप्रमाणेच तिचा राजकुमार तर तिला भेटलेला असतो. जेव्हा हे दोघे एकमेकांना पाहतात तेव्हा त्यांना पहिली आणि त्यांची दुसरी भेट आठवते. कृष्णा विचारते की बुंगाट पाहुणं तुम्ही आणि इथं? तेव्हा दुष्यंताही हसत विचारतो की इडियट, तूही इथे? नाही म्हणजे असं काहीतरी झालं की तू असायलाच हवे सरप्राईज द्यायला, नाही का? आता दुष्यंताची आरेरावी चालू होते. तेव्हा कृष्णा आता त्याचे खाडकन डोळेच उघडते. दुष्यंता मान्य करायला तयारच होत नाही की तो रॉंग साईडने आलाय. कृष्णाची तर गाडी बरोबर दिशेने जात होती. तेव्हा दुष्यंता इकडे तिकडे बघतो आणि उलट त्या ड्रायव्हरवरतीच खेक असतो. अरे मी एक आलो ना रॉंग साईडने, माझ्या नाही लक्षात आलं. तुझ्या तर लक्षात आलं होतं ना? डोळे काय फुटले होते काय तुझे? चोर तो चोर आणि वर सिरजोर. दुष्यंताचे हे नखरे कृष्णा नाही खपवून घेत. दुष्यंताला ती सांगते की बुंगाट पाहुणं, गाडी तर बुंगाट चालवताच तुम्ही, आता तर आमचे नुकसान सुद्धा करून दिले, नुकसान भरपाई द्यावी लागेल. दुष्यंता विचारतो की नुकसान? आणि मी काय केलं नुकसान, दाखव. कृष्णा तंतनत मागे जाते आणि जे काही तिचं भाजीपाला रस्त्यावरती पडलेला असतो तो सगळा त्या टोकरीमध्ये भरते आणि त्यानंतर येऊन दुष्यंताला दाखवते, बघा किती नुकसान केलं आहे आमचं तुम्ही. तेव्हा दुष्यंता तिला स्पष्ट बोलतो की हां ठीक आहे, जास्तीची बडबड नको करूच, किती नुकसान भरपाई द्यायची आहे सांग, माझं मी देतो. बंब्या कृष्णा दोघे एकमेकांना खुणावतात. बंब्या म्हणतो की असेल 1600-1700 रुपये झाले असतील. कृष्णा म्हणते की 1700 रुपये द्यावेच लागतील. दुष्यंता विचारतो की 1700 रुपये एवढ्याचे इतके? कृष्णा मग म्हणते, तुम्हाला एवढं वाटतंय? चला मग मागे बघा किती नुकसान केलंय तुम्ही आमचं आणि मग द्या पैसे. जबरदस्ती दुष्यंताच्या हाती ती टोकरी टेकते. तेव्हा दुष्यंताच्या बोटात त्या टोकरीचा कोणा घुसतो, त्याला जखम होते. पूजा मागे जी लपून बसलेली असते वैतागून विचार करते की कृष्णा डी सोबत काय बोलते एवढं. माझ्या आयुष्यातून कधी निघून जाणार आहे ही अपशकुनी झिपरी काय माहिती. ही पण आईचीच बोलते. कृष्णा काय फक्त नुकसान भरपाई मागून गप्प बसत नाही, तर दुष्यंताची चांगलीच कान उघडणी करते. त्याला म्हणते की गावाकडच्या मातीकडे तुमचं ना ओढ ना प्रेम आहे, नाही म्हणजे शेतकऱ्याचं दुःख नाही सांगायलो मी तुम्हाला, निदान आमच्या कष्टाची जाणीव तरी राहावी ना म्हणून बोलते. आजपर्यंत मनात जे काही दुःख साठलेलं असतं ना ते कृष्णा दुष्यंतासमोर बोलून दाखवते. आम्हाला रात्री अपरात्री शेतात दारे धरायला जावं लागतं. आता दारे म्हणजे काय माहिती का? शेतात पाणी द्यायला जावं लागतं. रक्ताचं पाणी करून आम्ही एक एक दाणा पिकवतो साहेब, परंतु त्याला बाजारभाव तर मिळतच नाही. अवकाळी पाऊस आहे त्यामुळे शेतात जे पिकवतो त्याचं जरा जास्तच नुकसान होत आहे. आणि वरून सावकार आहेच आम्हाला लुबाडायला बसलेला. वर डोक्यावरती कर्ज, ते फेडता फेडता आयुष्य निघून जातं हो आमच्या शेतकऱ्यांचं. आणि वरून आता तुम्ही एवढं मोठे नुकसान केलं आमचं, मग नुकसान भरपाईचं काय करायचं ते द्या. तेव्हा दुष्यंता तिला म्हणतो की ठीक आहे, जास्ती बडबड नको करूच. आणि तो तिच्या हाती 5000 टेकायला जाणार. कृष्णाचं गणित पूर्णच कच्चं. कृष्णाला हिशोब येतच नाही. ती बंब्याला कानात कुजबुजत विचारते की 1700 रुपये म्हणजे किती रे बंब्या? तेव्हा दुष्यंताला इतकं हसू येतं तिच्यावरती. बंब्या सांगतो की 100-100च्या 17 नोटा. तेव्हा कृष्णा दुष्यंताला म्हणते की आमचं जेवढं नुकसान झालं ना तेवढंच द्या, जास्तीचं नको आहे आम्हाला. दुष्यंता हसतो आणि त्यानंतर तो कृष्णाच्या हाती 2000 रुपये टेकतात. कृष्णाला फक्त तिच्या मेहनतीचे पैसे हवे असतात. नंतर बंब्या कृष्णाला हिशोब समजावतो की आपल्याला आता 300 रुपये त्याला परत द्यावे लागतील. तेव्हा कृष्णा बंब्याला गाडीतली हळदीची पिशवी घेऊन यायला सांगते. तेव्हा तिच्या सांगण्यावरून बंब्या हळदीचं पॅकेट आणून देतो. कृष्णा दुष्यंतासोबतचा हिशोब बराबर करते. एक हाती ती दुष्यंताच्या हाती हळदीची पिशवी टेकते आणि एक हाती पैसे घेते. कृष्णा दुष्यंताला सडेतोड उत्तरसुद्धा देते की हे बघा, ही तुमची हळदीची पिशवी आणि हे माझे पैसे नुकसान भरपाईचे. शेतकरी आहोत, दलाल नाही. 1 रुपया कुणाचा आगाव घेणारही नाही आणि 1 रुपया आगाव चावही देणार नाही, समजलं का बुंगाट? ज्या वेळेस कृष्णा त्याच्याशी हिशोब चुकता करते ना तेव्हा दुष्यंता तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर कृष्णा बंब्या दोघेही जो भाजीपाला रस्त्यावरती पडलेला असतो तो सगळा उचलून टोकरीत ठेवतात आणि त्यानंतर दोघेही गाडीत बसतात आणि त्यांची गाडी आता शहराच्या दिशेने निघून जाते. दुष्यंता तर तिच्याकडे पाहतच राहतो. तोचपर्यंत पूजा दुष्यंताच्या मागून येते आणि दुष्यंता जोराचा डचकतो. पूजा म्हणते की अरे चिल, मी आहे. दुष्यंताची नजर कृष्णावरतीच असते. दुष्यंताच्या वेळेस पूजाला विचारतो की अगं कुठे होतीस तू, काय करत होतीस? तेव्हा तिचं लक्ष दुष्यंताच्या बोटाकडे जातं. त्याला थोडीशी जखम झालेली असते. पूजा पटकीने कृष्णानं जे हळदीचे पॅकेट दिलेलं असतं त्यातली थोडीशी हळद काढते आणि दुष्यंताच्या जखमेवरती लावते.
ते दुःख थोडंसं झोंबतं, परंतु वासुदेवाने जे भाकीत केलेलं असतं नेमकं तेच खरं ठरतं. कृष्णाच्या लावलेल्या हळदीनेच आता दुष्यंताचं नशीब पालटणारच असतं. हळद लावून झाल्यानंतर दुष्यंताचा परतचा तोच सवाल. तेव्हा पूजा सांगते की अरे जाऊ देत, एखादी मुलगी सोबत दिसली ना की अशा बायकांना भांडायलाच येतात, आणि मला भांडायचं नव्हतं बाबा तिच्याशी, त्यामुळे मी नाही समोर आले, गाडीमागे लपले होते मी. त्यानंतर पूजा परत दुष्यंताला सांगते की हे जे गावंढळ लोक असतात ना, मला अजिबात नाहीत आवडत, किती वियर्ड असतात अरे ते. तेव्हा दुष्यंत तिला समजावतो की ठीक आहे जाऊ देत, परंतु कृष्णा जे काही बोलली होती ना ते सगळं दुष्यंताला थोडंसं भावलेलं सुद्धा असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कृष्णा भाजी विकून तिच्या घरी पोहोचते. बंब्याला ती हाका मारत असते. बंब्या मात्र गाढ झोपलेला असतो. शेवटी ती त्याच्या डोक्यात टपली मारूनच त्याला उठवते. हात जोडत बंब्याला म्हणते की साहेब, नाही म्हणजे गाडीतल्या पिशव्या, टोकऱ्या, गोण्या सगळं काढून ठेवलंय, निदान एवढी गाडी तरी सोडून येता का नाही, का आणखी काही हवं आहे तुम्हाला? तेव्हा बंब्या हसत म्हणतो की हो गं, थोडासा चहा मिळाला असता तर बरं झालं असतं. कृष्णाच्या तळपायाच्या मस्तकात जाते. बंब्याला ती म्हणते गुद्दा घाली ना तुला, चहा पाहिजे, गुपचूप गाडी सोडून या आधी. बंब्या गाडी घेऊन जातो. तेव्हा कृष्णा थोडासा विचार करते आणि जेव्हा ती घरात शिरणार तोच सावित्री तिच्या समोर येऊन थबकते. आणि कृष्णाचा चेहरा पाहिल्यानंतर सावित्री प्रचंड चिडते. परत कृष्णावरती नाराज होते की सकाळ सकाळ पनवतीचं दर्शन होई, आता माझा काही दिवस चांगला जात नसतोय. परत कृष्णाचा हिरमोड होतो. देवी आई, आता तूच सांभाळ बाबा काय ते. तेव्हा भक्ती येते. तर सावित्री कृष्णावरती चिडचिड करते. हे पाहिल्यानंतर भक्तीला थोडंसं खटकतं. ती येऊन विचारते की काय झाले. वैतागून ती बादली आदळते आणि म्हणते की सकाळ सकाळ या पनवतीचं दर्शन झालं. तणतणत घरात निघून जाते. परत चिडचिड करते. कितीदा जरी ठरवलं ना सकाळ सकाळ हिचं तोंड बघायचं नाही, तरी ही सकाळी दिसतेच. सकाळ सकाळ हिचं तोंड बघितलं ना की माझं डोकं फिरतं. ही आपल्या आयुष्यामध्ये आली आणि आपल्या सगळ्या नशिबाचा पट्ट्यापोळ झाला. हिला बघूनच माझ्या तळपायाच्या मस्तकात जाते. तेव्हा भक्ती ही तिच्या आईवरती खेकसते. तिला समजावण्याचा प्रयत्न करते की आई, उगं हे अपशकुन वगैरे असं काही नसतं बरं का, उगाच काहीतरी बोलू नकोस तिला, तू जाऊन आटोप तुझं. तेव्हा दोघींमध्ये वाद निर्माण झालेला असतो. सावित्री तिच्या मुलीला भक्तीला सांगते की उगाच हिची बाजू घेत जाऊन माझ्याची वाद घालत जाऊ नकोस हा. तेव्हा कृष्णा त्या दोघींनाही थांबवते आणि समजावते की तुम्ही दोघी माझ्यासाठी वाद नका घालू. त्यानंतर आनंदाने कृष्णा ते पैसे जे आलेले असतात ते मोजते आणि भक्तीला सांगते की हे बघ, ह्या 500च्या 20 नोट आहेत आणि या 500च्या 10 नोट आहेत. आता ते पैसे बघितल्यानंतर सावित्रीचे डोळे फिरतात. कृष्णाला पाहिल्यापासून नाकाला मिरच्या झोंबलेल्या असतात. किती तंतनं तिचा अपमान केलेला असतो आणि आता तिच्या कष्टाची कमाई तिच्याच हातातून हिसकावून घेते आणि कृष्णालाच उलटा सवाल करते की हे काय फक्त 15,000च? तेव्हा कृष्ण सांगते की हो, यातल्या 20 नोटा कर्जाच्या हप्त्याच्या आहेत, 8 नोटा ज्या आहेत त्या घर खर्चाच्या आणि 2 नोटा ज्या उरतात त्या हीर खणायच्या सामानाच्या आहेत. परत एकदा सावित्री कृष्णाचा अपमान करते की हा तू आणि तुझी ती हीर खणायची, तुम्ही दोघांनी ना आमच्या नशिबाची सगळी वाट लावून टाकली. भक्ती मात्र शांत बसत नाही या. भक्ती तिच्या आईची चांगलीच खरडपट्टी काढते आणि तिचे डोळेसुद्धा उघडवण्याचा प्रयत्न करते की आई, अगं सतत का बरं बोल लावत असते का तिला? अगं ती कृष्णा होती ना म्हणून आपण आहोत, निदान आपल्या डोक्यावरती हे छप्पर तरी आहे. शेतात ती राबते म्हणून कुठे आपल्याला सुखाचे 2 घास खायला मिळतात. सावकाराचं कर्ज कोणी फेडलं गं? कृष्णेनेच फेडलं ना. आत्ता ती आपल्या सोबत आहे ना म्हणून आपलं हे राहतं घर आणि जमीन राहिले, नाहीतर गेली असती सावकाराच्या घाशात. तेव्हा कृष्णेच्या कष्टाचं तर त्या काही तिला घेणं देणं नसतं, फरक तर काडीचाही पडत नाही. उलट सावित्री भक्तीला हे सांगते की ही पांढऱ्या पायीची पाल आपल्या आयुष्यात आली आणि मी माझं कुकू पुसलं, त्याच्या बदल्यातच राबते ना असं समज. भक्ती तिच्या आईच्या अंगावरतीच धावून जाते. तेव्हा कृष्ण मध्यस्थी करत भक्तीला थांबवते. तिला सांगते की राहू देत. भक्ती वैतागून म्हणते की कृष्णे, अगं किती बोलते ही सतत, तुला एवढं राबतेस तू आमच्यासाठी आणि वरून तुझाच अपमान. कृष्ण म्हणते की असू देत, आय आहे ते आपली. तेव्हा मात्र सावित्री डोळे वटारून कृष्णाकडे बघते. सावित्री तोंड फिरवून तेथून निघून जाते. भक्तीचा जीव कृष्णासाठी तिळतिळ तुटतो. तेव्हा कृष्णा तिची समजूत घालते की राहू देत, असंही काम करून मी तुमच्यावरती उपकार करत नाही, उलट माझं कर्तव्य पार पाडते. हे सगळं कृष्णा मनावर दगड ठेवूनच बोलते. भक्तीच्या लक्षात येतही. भक्तीला खूप वाईट वाटतं कृष्णासाठी. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात
कृष्णा भक्तीला स्पष्ट सांगते की ते राजकुमाराचं खूळ जे आहे ना ते डोक्यातून काढून टाक आणि गुपचूप चल माझ्यासोबत. त्या चैकांच्या तोंडावरती कर्जाचा हप्ता मारून येऊया. काळजाबाईंनी निर्णय घेतलेला असतो की त्या दलपतराव मनावती दोघांनाही सांगतात. असं म्हणतात की सौभाग्याचं वाहन जर दिलं तर तेच चांगलं असते. आपण आता दुष्यंतच्या हातूनच देऊयात ना ते. पूजाने दुष्यंताला खूप मोठं सरप्राईज देत डायरेक्ट प्रपोज केलेलं असतं आणि दुष्यंतासुद्धा तिचं प्रपोज ॲक्सेप्ट करतो. कर्जाचा हप्ता देण्यासाठी कृष्णा भक्तीला घेऊन जेव्हा घरी पोहोचते तेव्हा मात्र त्या डब्यामध्ये पैसे नसतातच आणि बाळजाबाईंची नजर कृष्णावरती पडते. तेव्हा कृष्णा जयकांतवरतीच आरेरावी करते की गप्प बसा, जास्तीची नाटकं करू नकोस. तुझा जो खर्चाचा हप्ता आहे ना तो तुझ्या तोंडावर लवकरच मारते. आणि कृष्णाचं ते रौद्ररूप बाळजाबाईंच्या मनात ठसतं. परत एकदा या दोघी आमनेसामने आलेले असतात आणि कृष्णा बेधडकपणे जयकांतचा अपमान करते ते जरा जास्तच खटकले.